श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. नाथसंप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक छान अशी बोधकथा पाहणार आहोत. श्री गुरु गोरक्षनाथांनी संसारी व्यक्तीला कोणता संदेश दिला ते आज आपण या बोधकथेमधून पाहणार आहोत. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या, दुःख आले, तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता तुम्हाला माहीत आहे का? काळजी करून प्रश्न सुटत नाही, पण नामस्मरणाने अडचणी सोडवण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तर चला सुरू करूया आजची बोधकथा. ओम नमो आदेश. श्री गुरु गोरक्षनाथांनी संसारी लोकांसाठी दिलेला उपदेश. एकदा श्री गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे मंदिर होते. त्या मंदिरात ते थांबले. 1-2 दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी त्यांच्या दर्शनाला येऊ लागली. प्रतिदिन येण्या जाण्यामुळे गोरक्षनाथ आणि गावकरी यांची चांगली ओळख झाली. आपल्या अडीअडचणी ते गावकरी गोरक्षनाथांना सांगत आणि श्री गुरु गोरक्षनाथही त्यांच्या अडचणींवर उपाय सांगून त्यांचे समाधान करत असत. काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करून त्यांना थक्क करून देत असत. एके दिवशी गावातील मंडळी जमले असता श्री गुरु गोरक्षनाथ त्यांना म्हणाले की, बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाव घ्यावे. भगवंताची निरपेक्ष सेवा करावी, यातच खरा आनंद आहे. श्री गुरु गोरक्षनाथांचे हे बोलणे ऐकून एक 60 वर्ष वयाचे गृहस्थ उठून उभे राहिले. ते एकदम चिडून नाथांना म्हणाले की, प्रपंचामध्ये समाधानी राहावे असे सांगायला काय जाते, पण ते शक्य आहे का? आता माझंच बघा. माझा मुलगा 12 वर्षाचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. आणि सर्वात मोठी मुलगी आहे, तिचे 20 वर्ष वय पूर्ण झाले आहे, पण तिचे कुठेही लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषध पाणी करावे लागते आणि या सर्वांसाठी माझी मिळकत कमी पडते. अशा परिस्थितीत मी काळजी नको करू तर काय करू, तुम्हीच सांगा. गोरक्षनाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्याला म्हणाले की, काळजी करून प्रपंचातील अडचणी सुटल्यात का? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, पण त्यामुळे तुमच्या अडचणी कमी झाल्या का? तुमच्या समस्या दूर झाल्या का? तर कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटत नाही. हे कळूनही आपल्याला अजून असे वाटत नाही का की आत्तापर्यंत केली तेवढी काळजी पुरे झाली? आपल्या अडचणींबद्दल काळजी करण्यापेक्षा जर मनाचे समाधान टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर अर्पण केले तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त आहे. भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी समजतात आणि आपल्या अडचणी दूर करण्याची सामर्थ्यही त्या भगवंतामध्ये आहे. आपल्या मार्गातील काटे भगवंत अलगद दूर करतो. यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे. प्रभू भक्तीमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ आपण घालवला पाहिजे. श्री गुरु गोरक्षनाथांचे म्हणणे ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली आणि तो गोरक्षनाथांना वंदन करून त्यांची क्षमा मागू लागला आणि तो गोरक्षनाथांना नमन करून त्यांना शरण गेला. गोरक्षनाथांनीही आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली आणि त्याला त्याच्या विवंचनेतून बाहेर काढले. पुढे काही काळ त्या गावात वास्तव्य करून भगवंत भक्तीची गोडी लोकांमध्ये जागृत करून
श्री गुरु गोरक्षनाथ आपल्या पुढील तीर्थयात्रेसाठी निघून गेले. मित्रांनो, या छोट्याशा बोधकथेतून आपल्याला कळाले असेलच की मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रित झाले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाही, तर ते अजूनच गुंतागुंतीचे बनत असतात. म्हणूनच आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रभूकडे शक्ती मागावी आणि यासाठी जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावा. ध्यान, नामस्मरण केल्याने आपल्या अडचणी सुटत नाहीत, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला शक्ती मिळत असते. आजची ही बोधकथा आपल्याला कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.